श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप 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 आभार आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपण मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या अभ्यास लक्षात राहण्यासाठी आणि जे मुलं बार बार विसरतात की आता वाचन केलं मग लगेच विसरतात, जर असे कमजोर मुलं असेल तर आज मी एक सरस्वती मातेचं एक अत्यंत प्रभावशाली मंत्र मी सांगणार आहे. आणि हे मंत्र मुलांनी आवर्जून म्हणावे. सकाळी उठून मुलांना मी प्रत्येक आईला असे सांगेन की आपल्या मुलाकडनं हे म्हणून घ्यावे, कारण का मुलांना सवय लावायची म्हणजे ती आईच असते. आणि आईने जर चांगले सवय लावली तर तेच एक धनरूपी सवय असते आणि तेच मुलांना जिंदगीभर कामाला येतात. आणि त्याच सवयीमुळे, त्याच चांगल्या संस्कारामुळे मुलं आपले सुखी व आनंदी जीवन जगतात. तर आईने मुलाकडनं हे मंत्र म्हणून घ्यावे, दररोज म्हणून घ्यावे. जमत असेल तर 108 वेळा हा मंत्र म्हणावा. आणि जर सुरुवात करत असाल तर हळूहळू अगोदर काय करायचे की 5 मंत्र म्हणायला लावायचं, मग नंतर 11 वेळेस म्हणायला लावायचं, मग त्याच्यानंतर हळूहळू 21 वेळेस म्हणायला लावायचं. मग दररोज वाढत 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 आणि म्हणायला पण सुरुवात होती. आणि मग 51 वेळेस म्हणायला लावायचं. आणि जास्तीत जास्त म्हणजे 108 वेळेस हा मंत्र दररोज तुम्ही म्हणून आणि हा अभ्यासाला मुलांना लावायचं. सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे, ही विद्या देणारी देवता आहे. आणि विद्या देवीकडे आपल्याला विनंती करायचं आहे. आईने जे विनंती देवीजवळ करते ते देवीला ही सुद्धा मान्य करावंच लागतं. एवढं सामर्थ्य आहे ज्या आईच्या विनंतीमध्ये, आईच्या प्रार्थनेमध्ये. आणि जर समजा आता मुलं आपले खूपच छोटे आहेत, 1-2 वर्षाचे आहेत, तर अशा वेळेस काय करावे, मुलं बोलता येत नाही, त्यांना म्हणता येत नाही, तर अशा वेळेस आईने मंत्र म्हणावा. आणि थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यात 2 बोटं आपले 2 बोटं भिजवायचे आणि ते पाणी समोर ठेवायचं आणि हे 108 वेळेस हा मंत्र म्हणायचा. आणि तो तीर्थ बनतं. त्या पाण्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आलेली असते. आपण जे मंत्र उच्चारित केलेला आहे त्या मंत्राचा उच्चार त्या पाण्यामध्ये आकर्षित झालेला आहे. आणि ते पाणी आपल्या छोट्या मुलांना द्यावं. आणि मोठं मुलं असतील, मुलं हे मंत्र म्हणत असतील तर मुलांकडनं हे मंत्र आवर्जून म्हणून घ्यावा. सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. तर ते मंत्र कोणतं आहे मी खाली तुम्हाला लिहून देईल आणि एकदा तुम्हाला म्हणून पण दाखवते. ते मंत्र आपल्याला रोज सकाळी संध्याकाळी घरामध्ये म्हणायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्याला एक सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असायलाच हवी. जे मुलं अभ्यास करतात, जे मुलं आपले शाळेला जातात, तर आपल्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असायलाच हवा. आणि आपण दररोज सरस्वती मातेची पंचोपचार पूजा करून सरस्वती मातेसमोर बसून हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. जसं मी सांगितलं की तुम्ही पहिल्या दिवशीपासून तुमचे मुलं म्हणत असेल तर 108 वेळेस तुम्ही म्हणू शकता. समजा मुलं आता म्हणत नाही ती, तर त्यांना सवय लागत नाही, एवढ्या वेळ मुलं बसत नसेल, तर तुम्ही हळूहळू सुरुवात करायला लावा. हा एकदम सोपा मंत्र आहे आणि जास्त अवघड पण नाही. सहज हे मंत्र मुलं बोलू शकतात आणि म्हणू पण शकतात. तर तो मंत्र कोणता आहे? नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वत्सवम मम जिव्हाग्रे सर्व विद्याप्रदा भव. अजून एकदा मी सांगते. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वत्सवम मम जिव्हाग्रे सर्व विद्याप्रदा भव. मी खाली तुम्हाला हा मंत्र लिहून देते. हा मंत्र सरस्वती मातेचा मंत्र आहे. या मंत्रामध्ये आपण देवी सरस्वतीला हे नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे म्हणजे मला तू बुद्धी दे, वत्सवम म्हणजे मम जिव्हाग्रे सर्व विद्याप्रदा भव, मम म्हणजे माझ्या जिभेवर
सर्व विद्या प्राप्त कर. हे आपण असं म्हणून देवीला ही विनंती करतो. आपल्या देवीला नमस्कार करून हा मंत्र आपण म्हणतो. तर ह्या मंत्रामध्ये देवीला आपण विनंती करत असतो, हे देवी, तू शारदे देवी आहेस, तू सरस्वती माता आहेस, तू मला बुद्धी दे आणि माझ्या जिभेवर सर्व विद्या प्रदान कर. मी जे विद्या जे बोलेल, जे करेल ते यशस्वीपणे व्हावं आणि सगळे माझे कार्य पूर्ण व्हावं. म्हणून आपण ही सरस्वती मातेला विनंती करत असतो. ह्याच्यामध्ये सरस्वती मातेला विनंती करण्याचं हा सगळं ह्याच्यामध्ये आपण विनंती करतो सगळे शब्द आहेत. त्याचबरोबर एक सरस्वती मातेचं बीज मंत्र आहे. मुलांनी तर हे आवर्जून म्हणावा. आणि तो मंत्र कोणता आहे? ऐम. एडक्याचं ए आणि वरती मात्रा आणि स्वार ऐम. ऐम हे सरस्वती मातेचं बीज मंत्र आहे. मुलांनी अभ्यास करण्याच्या आधी हा मंत्र म्हणून ह्या मंत्राचं पण आपल्याला 108 वेळेस मंत्र जप करावा. हा एकदम सोपा मंत्र आहे. ऐम 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 हा सरस्वती मातेचा सर्वात प्रभावशाली मंत्र म्हणजे हा बीज मंत्र आहे. ह्याच्यामध्ये देवी सरस्वतीचं सगळी कृपा आशीर्वाद प्राप्त होते ह्या मंत्रानं. एवढी सामर्थ्य आहे हा मंत्र. तर आपल्या आता कसं परीक्षा पण आहे आणि 11वी 12वीची मुलं पण हा मंत्र जप करू शकतात आणि छोट्यापासून ते मोठे मुलं 25 वर्षापर्यंत मुलंसुद्धा हा मंत्र जप करू शकतात आणि मोठी माणसं पण करू शकतात. विद्या कोणाला नको आहे. तर ही छोटीशी माहिती. तर माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद.